हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजच्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत माझं इयरिंग कलेक्शन. आणि सगळे नाही दाखवणार आहे, तसं बघायला गेलं तर मग अर्धा एक तासाचा व्लॉग होईल. सो जे माझे युनिक किंवा असे वेगवेगळे जागून मी घेतलेले आहेत किंवा मला असे वेगळे युनिक वाटतात तेवढेच मी दाखवणार आहे. आणि आपण स्टार्ट करूयात ऑक्साईड पासून. ऑक्साईड मध्ये माझ्याकडे फर्स्ट आहेत हे इयरिंग्स. आणि हे मला असं वाटतं मी FC रोड वरूनच घेतलेत, एक 80-90 रुपीजमध्ये, पण खूप छान दिसतात असे. हे बघा, ह्याच्या या टॉपवर पण छान दिसतात, म्हणजे इंडो वेस्टर्न किंवा कसंही लुक करायचं असेल साडीवर किंवा कुर्ता घातला खाली जीन्स घातली त्याच्यावर पण हे छान दिसतात. नेक्स्ट पण ऑक्साईडच आहेत. ऑक्साईडमध्ये माझ्याकडे खूप नाहीये, कमी आहेत, पण जे काय आहेत ते माझे सगळे युनिक पीसेसच आहे. सेकंड आहे माझ्याकडे हे फिशवाले. हे मी अजून एकदा पण यूज नाही केलेत, पण मागे तुम्ही बघू शकता याला कसं इकडे इथे लावायचंय आणि हे वरती कानाचं आहे. सो हे असं बसतं आणि हे इतकं छान वाटतं ना, म्हणजे पण मला कळतच नाही मी कशासोबत पेअर करू. सो मला कळत नाहीये, पण जेव्हा कळेल तेव्हा मी नक्कीच स्टाईल करेल. आणि हे पण मी 50-60च्याच अराउंड घेतलेले आहेत, पण खूप छान आहेत, किती क्यूट आहेत, खाऊ वाटतात. नेक्स्ट आहे माझ्याकडे ऑक्साईडचं हे हत्ती. सो हा पण जेव्हा मी ते मासा घेतलाय तेव्हाच 50-60 मध्ये घेतलंय. आणि हे म्हणजे कसं घेतलं माहितीये का, ते लोक असे खाली बसले होते घेऊन आणि टॉर्च मारून शोधले मी हे सगळं की काय काय मिळते. खूप काय काय वेगवेगळं होतं. सो मी त्याच्यामधून हे शोधून घेतलंय. मला असं फार आवडतं शोधून काहीतरी वेगवेगळं घ्यायला. सो ऑक्साईडचं युनिक मधलं इथेच संपलंय. जर तुम्ही माझं कलेक्शन ऑक्साईडचं पूर्ण बघायचं असेल तर मी त्याच्यावर पण व्लॉग बनवला आहे. नक्की जाऊन माय ऑक्साईड ज्वेलरी म्हणून असा एक व्लॉग आहे, तो बघा. हे मी एका वर्कशॉप मधून घेतले. वर्कशॉप म्हणजे असंच लागलं होतं ते. पर्वचं स्कूलचं गॅदरिंग होतं, तर तेव्हा साईडलाच तिकडे काहीतरी होतं. सो मी तिकडनं हे घेतलंय. आणि हे मातीचं आहे का क्लेचं आहे, कसलं तरी वेगळं आहे. आणि हे 30 रुपीजला मिळाले, फक्त 30 का 40 रुपीजमध्ये, कमी पैशात मिळाले. आणि हे पण मी कधीच घातलेलं नाही. मला हे असं काळ्या भावलीसारखं वाटतं, पण छान दिसतं बघा, अँटिक दिसतं. हे पण कधीतरी स्टाईल करूयात. नेक्स्ट आहे आजकाल गोल्ड ज्वेलरी, म्हणजे अशी चालू आहे. सो त्याच्यामध्ये माझ्याकडे हे हार्टचे इयरिंग्स आहेत. हे पण मी घेतलेत FC रोड वरून. आणि हे थोडेसे महाग होते तेव्हा, एक 70-80 महाग. म्हणजे आता सगळ्यांना वाटेल एवढे सिम्पलच आहेत, कितीला असतील, 20-30 रुपयाला. नाही, 70-80ला होते, कारण की तेव्हा ते ट्रेंडिंग होते. म्हणजे एक 2-3 महिने पण नाही, 6 महिने झाले असतील हे इयरिंग घेऊन. सो हे तेव्हा मी 80-90ला घेतलेत. नेक्स्ट आहेत हे डायमंड्स बघा तुम्ही, किती छान आहेत. आणि हे लिटरली सगळ्यावर जातं, सगळ्यावर, म्हणजे वेस्टर्न, साडी, सगळ्यावर जातं. जरा झकपक दिसतं, पण कधीतरी ठीक आहे जेव्हा असं काही वेगळं असेल करायला तेव्हा. आणि हे वाले पण खूप जास्त ट्रेंडिंग होते. जेव्हा ट्रेंडिंग होते तेव्हाच घेतलेले आहेत मी. हे बघा. आणि हे इथपर्यंत असे स्टिफ आहेत आणि खाली असे लूज आहेत. खूप छान दिसतात, इतके सुंदर, म्हणजे हे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खूप छान दिसतात. हे बघा. आणि हे तर इयरिंग्स असलेच पाहिजे. वाव, किती छान दिसते. असं वाटतं आता मी घालून अख्खा ब्लॉग ह्यातच करावा. खूप छान दिसत आहेत. डायमंड बघा ना, किती छान डायमंड्स आहेत. आणि टचवूड अजून एक पण पडलेला नाही. आणि ह्याची प्राइसिंग 100 किंवा 120 पर्यंत घेतलंय. कॅम्पमधून घेतलं असेल ना ते FC रोड, कारण की जे काही नवीन गोष्टी आहेत पहिला कॅम्पमध्ये येतात आणि मग ते FC रोडला येतात. गर्ल्स, तुम्हाला माहिती असेल तर सांगा. हे मी चेरीज घेतलेत FC रोड वरून. आणि हे पण खूप स्वस्त मिळाले, 40-50 रुपीज पर्यंत मिळाले असेल. हे खूप जास्त ट्रेंडिंग होते, आता त्याचा ट्रेंड गेलाय, पण मी अजूनही वापरते, मला आवडतं. हे बघा किती क्यूट दिसतंय. ये आता ह्याच्या पुढचे जे पण इयरिंग्स मी तुम्हाला दाखवते ते सगळे दिल्लीचे आहेत, पुण्याचे नाही आहेत. मी मध्ये दिल्लीला गेले होते, माझ्या फ्रेंडचं लग्न होतं, तर तिला लेहंगा वगैरे घ्यायचा होता तिकडनं. सो आम्ही गेलो होतो आणि आम्ही खूप जास्त शॉपिंग केली. म्हणजे तिच्या लग्नाची शॉपिंग आम्ही 1-1.5 दिवसच केली असेल आणि आम्ही 3-4 दिवस होतो. बाकी आम्ही सगळे आमची शॉपिंग करत होतो.
सो येस, हे इयरिंग्स घेतलेत. किती युनिक आणि अँटिक आहे बघा. हे आता मी तुम्हाला जे पण दाखवते ना सगळं 50 रुपीज का 80 रुपीज याच्या अंडरच आहे, त्याच्यावरती नाही गेलो. आणि आम्ही असे वेळ झालो होतो की अरे बापरे एवढे भारी इयरिंग्स यायला. आता हे आपल्या इथे ना आरामशीर तुम्ही ह्याच्यावर बघाल किंवा कुठल्या लिंकवर वगैरे किंवा ह्याच्यावर जे स्टोर्स मध्ये विकतात वगैरे तिकडे हे आरामशीर 150-200 ला मिळतील, पण तिकडे 50-80 मध्येच मिळाले आम्हाला हे. आणि आम्ही वेळ झालो होतो की हे घेऊ का ते घेऊ का. हे आम्ही लिटरली सेम पण इयरिंग्स खूप जास्त घेतलेत दोघींनी. त्याच्यानंतर हे पिंक वाले आहेत, खूप छान दिसतात. हे बघा कानामध्ये पण इतके छान दिसतात ना. मी एकदा साडीवर घातलं होतं हे. फोटो मला मिळाले तर टाकेल, नाही तर नाही टाकणार, पण छान वाटतात हे सगळं. म्हणजे तुम्ही कॅरी जर करू शकला ना तर तुम्ही काही घालू काही घालू शकता, अशातला प्रकार आहे तो. नेक्स्ट आहे हे सगळे दिल्लीचे आहेत काय. आणि जे सांगितलं तुम्हाला तेच 50-80 मध्ये हे रेनबो वाले इतके आवडलेत. हे बघा, हे मी होळीच्या दिवशी घातले होते. इतके सुंदर दिसतात ना, कलरफुल, छान दिसतात. खूप जास्त मी नाही घालत हे वाले इयरिंग्स बाहेर, पण घेऊन ठेवलेत, कधी ना कधी तरी मी घालणारच. त्याच्यानंतर हे व्हाईट, एक बेसिक व्हाईट असलंच पाहिजे कारण की ते कशावरही जातात. सो हे बघा, हे मी गोवामध्ये घातले होते, गोव्याला गेले होते शॉर्ट्सवर वगैरे, एकदम छान दिसत होते. एकदम बीडेड, सगळे बीडेड आहेत. आणि मी तुम्हाला जे जे दाखवलेत ना हे सगळे बीडेड आहेत. आणि हे पण बीड्सच आहेत, पण हे असे थोडे लंबळूवाले बीड्स आहेत. आणि आता लास्ट वालं इयरिंग आहे जे माझं खूप जास्त फेवरेट आहे, म्हणून मी ते कमी घालते. हे पण मी गोव्यातच घातलं होतं. इविलाय टिडिनी, जर तुम्हाला माहिती असेल तर खूप जास्त ट्रेंडिंग होतं इविलाय, म्हणजे सगळीकडे. लिटरली माझ्या फोनच्या कव्हरला पण इविलायचा चार्म आहे. सो मला इविलाय खूप जास्त आवडतं. सो त्याचे हे इयरिंग्स आणि डिटेलिंग बघा तुम्ही किती छान आहे. आता असे जर इयरिंग्स आपल्याला 50-80 मध्ये मिळत असेल तर का नाही घेणार. आम्ही दोघींनी घेतले हे सेम इयरिंग्स. आणि हेच आपल्याला पुण्यामध्ये एक 120 किंवा 150 ला आरामशीर मिळतात, पण ह्याच 150 मध्ये आम्हाला 3 पेअर मिळतात किंवा 2 पेअर मिळतात, तर वाय नॉट. सो येस, असं होतं माझं इयरिंग कलेक्शन. तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठले इयरिंग आवडलेत किंवा तुम्हाला अजून कुठलं माझं कलेक्शन बघायचंय ते पण नक्की सांगा. सो येस, हे होते माझे युनिक सगळे इयरिंग्स जे मी सांभाळून ठेवलेले आहेत. आणि येस, ब्लॉग इथेच संपवूयात. एंड पर्यंत ब्लॉग बघितलात त्यासाठी खूप थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज. बाय.